आरोग्य विभाग भरती 2023 नुकतेच रिझल्ट आपल्या समोर आलेले आहे. निवड यादी, प्रतीक्षा यादी आणि कॉमन लिस्ट ही भरती गट क आणि गट ड या पदांसाठी झालेली आहे. जवळपास 10,000 प्लस जागांसाठी विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिली होती. नुकतेच काही विभागानुसार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गट क चे पार पडलेले आहे. काही विभागांचे गट ड चे पण शेड्यूल येत आहे, काहींचे झालेले आहे. सो हे आरोग्य भरती संदर्भातील सगळी प्रोसेस ही आचारसंहितेपूर्वी म्हणजे निवडणुकी अगोदर पूर्ण होणार का? ह्या अगोदरच विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळेल की नियुक्ती ही निवडणुकीमध्ये रखडली जाऊ शकते? या सगळ्या बाबींचा आपण माहिती किंवा उहापोह या व्हिडिओमध्ये करणार आहोत. स्वतः आरोग्य मंत्री यांची सुद्धा काय याच्यावरती टिप्पणी आहे ते पण आपण बघणार आहोत. मग हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काही विद्यार्थ्यांचं बाकी आहे, जसं की गट ड चं बाकी, गट क चं बऱ्याअंशी झालेलं आहे. त्यांचं कधी असणार आहे आणि नियुक्ती कधीपर्यंत मिळू शकते याबाबतचा एक पेपरला न्यूज कात्रण आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला मी थोडक्यात समजून सांगतो. आरोग्य विभाग भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात, काही उमेदवारांना नियुक्तीपत्र दिलं गेलंय. आता पुणे विभागाचे काही उमेदवार आहेत, जसं की पुणे विभागामध्ये आपल्याला माहिती आहे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी काही निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र पण दिलेलं आहे. म्हणजे ही प्रोसेस चालू झालेली आहे. नियुक्तीपत्र देऊन डायरेक्ट विद्यार्थ्यांची नियुक्ती पण चालू झालेली आहे. लक्षात घ्या, नियुक्ती दिल्यानंतर विद्यार्थी वेळेत जर हजर राहिले नाही झाले नाही तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना तिथे संधी मिळणारच आहे. तो प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी सुद्धा वेळोवेळी आपल्या वेबसाईटला म्हणजेच आरोग्य विभागाच्या वेबसाईटला किंवा विभागानुसार जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला भेट देत राहा, बघत राहा. किंवा यूट्यूब चॅनलवरती आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. इथे पण तुम्हाला माहिती मी देतोच, पण स्वतःची जबाबदारी पण आहे, वेबसाईटला बघत जा. कारण सगळ्या विभागाच्या जिल्ह्यानुसार वेबसाईट जर बघितल्यात हे वेळोवेळी ती माहिती देत असतात. तो प्रत्यक्षा यादीतील उमेदवारांना सुद्धा बोलवलं जाऊ शकतं. त्यांनी तयारीत राहा, कारण ते लिमिटेडमध्ये आहे. आता तुम्हाला माहिती आहे की गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये एक्झाम झाली. 10,949 रिक्त पदांसाठी म्हणजे गट क आणि गट ड या संवर्गासाठी एक्झाम झाली आहे. त्यातील काही उमेदवारांना इथे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडनं नियुक्तीपत्र देण्यात आलेलं आहे. हे प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात आलेलं आहे. बाकी सगळ्यांचं सुद्धा आता हे देण्याचं काम चालू आहे. टीसीएस कंपनी एक्झाम घेतली आणि त्यांनी या न्यूजमध्ये माहिती पण अशी दिली बघा, 2 मार्चपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करून 2 मार्च 2024 पर्यंत पूर्ण नियुक्तीपत्र सुद्धा देण्याचं काम हे त्या लेवलला चाललेलं आहे. तो जे विद्यार्थी आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बघा, गट ड चं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे. यांचा डीबी कधी येऊ शकतो? या वीकमध्ये हे सगळे शेड्यूल तुमचे येऊ शकतात, या वीकमध्ये किंवा नेक्स्ट वीकमध्ये किंवा मी याला असं म्हणजे फेब्रुवारी एंडपर्यंत हे सगळे गट ड आणि क दोघांचे पूर्णतः कंप्लीट होऊन मार्चमध्ये, जरी त्यांनी 2 मार्च दिले पण मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला सगळ्यांना हे नियुक्तीपत्र सुद्धा देण्यात येऊ शकतं. सो सगळ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या शेड्यूलनुसार स्वतःला प्रिपेअर करून जा तिथे आणि नियुक्ती मिळणारे हजर पण राहा तिथे. सो तुम्ही ज्या ठिकाणी सिलेक्ट झाला, ज्या जिल्ह्यात झाला सिलेक्ट, ज्या विभागात सिलेक्ट झालाय त्या ठिकाणी जाऊन ॲटलिस्ट तुम्ही हजर राहा. किंवा तुम्हाला जर जायचं नसेल किंवा तुम्ही दुसरीकडे कुठे सिलेक्ट झाला असेल, उदाहरणार्थ झेडपीमध्ये किंवा त्याच्या अगोदर जे रिझल्ट लागले त्याच्यामध्ये, तुम्ही त्या ठिकाणी लेखी स्वरूपात किंवा मेलवर त्यांना कळू पण शकता की मी तिथे येणार नाही आहे, मला जॉब हा घ्यायचा नाही आहे किंवा मी स्वीकारत नाही आहे. सो जेणेकरून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना लगेच तिथे संधी मिळणार आहे. सो निवड झाले प्रतीक्षा यादीतले आणि भविष्यात परत निवड होणाऱ्या सगळ्यांसाठी या नवीन काय म्हणूया नियुक्तीनंतर तुमचं करिअरचं हे पहिलं पाऊल असेल कदाचित. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे. काही शंका वाटली, काही प्रश्न असतील तर नक्की आमच्यापर्यंत कळवा आणि आम्ही सगळ्यांनी तुम्हाला या प्रोसेसमध्ये नेहमी तुमच्याबरोबर होतोच. अजूनही तुम्हाला काही शंका असेल नक्की विचारा. तुमचे रिझल्ट मात्र आम्हाला नक्की कळवा, कारण तुम्ही सिलेक्ट झाला तर आम्हाला अजून आनंद होईल आणि तुमच्या आनंदात आम्हालाही सामील होत आहे. सो निकाल कळवण्यासाठी एक कमेंट बॉक्समध्ये पण कळवा किंवा माझा नंबर मी तुम्हाला देऊन ठेवतो. व्हॉट्सअपला जस्ट मेसेज टाका. तुम्ही तुमचं नाव, कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या पदावर तुम्ही सिलेक्ट झालात. माझा मोबाईल नंबर मी सांगतो, 94 20 12 44 44. ओके, तो थांबलो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.